हर हर महादेव भावांनो, फायनल मी पहिला माझा मोठा व्लॉग बनवतो आहे आणि त्यामध्ये मी पण घरापासून म्हणजे पंढरपूर ते पुण्यापर्यंतचा माझा प्रवास कसा होतो हे यामध्ये दाखवलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, हा व्लॉग आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. कारण मी माझा पहिला हा मोठा व्लॉगिंगचा म्हणजे व्लॉग बनवतो आहे. मला काय बोलायचं काय नाही सुचत नाही आहे, पण मी तरी फर्स्ट व्लॉग आहे, तुम्ही समजून घ्याल ह्या हिशोबाने मी बनवतो. आणि खरंच तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, तर पुढचा प्रवास मी असाच कंटिन्यू करतो आहे. फर्स्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा फ्रंट व्ह्यू घेतो आहे माझा स्वतःचा, कारण इथून पुढचं पूर्ण व्हिडिओ फ्रंट कॅमेऱ्याने शूट केलेला आहे. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स असेल हा, मला पण माहीत नाही कसा एक्सपिरियन्स असेल पुढचा. तर थोडासा सपोर्ट करा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप निसर्गरम्य वातावरणमध्ये मी प्रवास करतो आहे, कारण पावसाचं वातावरण आहे थोडंसं आणि त्यामध्ये व्हिडिओ बनण्याची वेगळीच मजा आहे. आता इथे एक टोल नाका आहे, टोल नाक्यावर मामूल लोक असतात ट्रॅफिक पोलीस. जर त्यांनी पकडलं तर 100 रुपयाला भुर्दंड आहे. PUC नाही माझ्याकडं, आणि PUC इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आयला एक टोल नाका लागतोय, तो हा टोल नाका. आम्हाला काय कच्चा रोड आहे, लेफ्ट साईडने जायचं थोडंसं. बघितलं इथं जर असले तर पक्के अडवते, आणि अशा झाडात बसतात ना, एकदम झाडातनं बाहेर येतात, रोडच नाही दुसरा जायला. पण मला थांबवलं तर मी थांबेन, काय असं हे नाही आहे. PUC मला चेक करावं लागेल, मे बी संपली आहे सप्टेंबरमध्ये. एका वर्षाची काढलेली, जवळपास 100 का 120 रुपये देऊन. ते समोर झाड आहेत का तिथं, ते टपरी निळी त्या पुढं तिथं कोपऱ्यात असते, मे बी नाही आहेत कोण, सगळे चाललेत ना. कसा आहे रोड हा? वज आहे राव याच्यात, माझ्या कॅमेऱ्यामध्ये मान दुखायली 2 मिनिटात. गाडी चालवताना काळजीपूर्वक चालत जावा जर तुम्ही माझा कोण व्लॉग बघत असाल. जर आवाज येत असेल तर बेटरच आहे, नसेल तर मी माईक आता ॲक्च्युली माझ्या हेल्मेटमध्ये माईक ठेवण्यासाठी मी केलेलं नाही आहे सगळं जुगाड. फर्स्ट व्लॉग आहे, म्हणजे फर्स्ट रायडिंग व्लॉग करतो आहे फर्स्ट टाईम. पंढरपूरहून चाललो आहे पुण्याला, जवळपास 240 किलोमीटर डिस्टन्स आहे. आता कसा दिसतोय हा रोड बघा, फुल सुसाट रोड, मस्त रोड आहे ना. खूप मोठा केला आहे, 3 पदरी 4 पदरी जो बी काय म्हणते त्याला, तेवढा आहे. जिंगला काची तर जिंगा मी असंच काय तरी इकडं बघा कसं दिसतंय मस्त. पेरू 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 टक्कन उचलून घेऊन जायचं आहे, किती वाईट वाटत. आता इथं बसलेत पेरूसाठी बघा, इथं घरी बाग आहे या. आता आवाज क्लिअर येईल माझा. काय मोसम आहे, ढगच कमी होणार आहे. ढग कसा बाहेर दिसतोय बघा. जागा नाही हो शेट महाग. हात के खाली इकडे कुठं जात आहे हा रोड, सांगोला फिंगोला. हा ढग मला लय आवडला आहे. रोड आवडला तर लाईक करा बरं. माझं बोलणं आवडलं नसेल तर एक वेळ ठीक आहे, पण रोड आवडला असेल तर लाईक करा. चिकनूटमध्ये एकदम डेंजर आहे ना. पडलं बघ पण. जाऊया, ब्लॉग बनवतच जाऊया, काय प्रॉब्लेम नाही.
गलांडवाडी गलांडवाडी आहे. येशील बाबा स्थानकाने बाप गाडी सक्ती झाली का कुठं कुठं चुकले काय माहिती. महामंडळ की जय हो. पुणे बघा अजून किती 122 किलोमीटर आहे. जवळपास भिगवणला आलोय. भिगवण पाणी बघा पाणी दिसतंय. पलीकडचं दिसत नाही राव. पलीकडे खरा भारी व्ह्यू आहे. समोर जे दिसतंय ते भिगवण आहे. भिगवण स्पेशल मच्छी भेटते इथं. स्पेशल मच्छी भेटते. तुम्हाला दाखवतो ते हॉटेल कुठं आहे ते. अरे यार एक जरा सर्विस रोडने जावं कारण थोडा थांबायला लागेल. आता बरेच वेळ झालं ड्रायव्हिंग कंटिन्यू चालू आहे. जवळपास 70-80 किलोमीटर. त्यामुळं म्हणलं जरा झाडाखाली थांबावं. कुठं झाड भेटतंय का बघावं. बघू कुठं भेटलं तर. आणि इथंच भेटलं आहे मस्त असं झाड. तर इथंच बसू थोडं 15-20 मिनिट. जरा रिलॅक्स वाटतं थोडं. गाडी पण बंद करू. कॅमेरा पण चला पुण्यात आलोय. जरा पुण्यात एंट्री करताना जसं की हडपसर वगैरे त्या ठिकाणी ना कॅमेरा लावता नाही आला मला. एवढं ट्रॅफिक होतं ना साईडला थांबायला जागा नव्हती. त्यामुळं काय लावता आला नाही कॅमेरा. आणि आता आलोय पुण्यात एंट्री केली म्हणजे हडपसरपासून पुढं. आता इकडं पिंपरी चिंचवड रोडसाठी वळलोय मी. मला आता एकतर हेल्मेट नवीन घ्यावं लागेल. हेल्मेट नवीन घेऊन मग मे बी हेल्मेट फिट जरा थोडंसं साईज ओकेमध्ये घेऊन मग त्यात मला चांगलं सूट होईल. नाही मान पण दुकानाकडे आता मान दुखायला त्यामुळे मला बोलताच येणं काय बोलावं असं सुचं ना. आर्मीचं आहे सगळं हे तिकडचं ते इंडियन आर्मीचे हे पुतळे उभे केले आर्मीवाल्यांचे. पोलीस मागणं ॲम्ब्युलन्स आले. ॲम्ब्युलन्सला जागा देऊया आपण मस्त. ॲम्ब्युलन्स जाऊ द्या. कसलं भारी आहे. सगळं आर्मीच आहे इकडं. बघितलं का कसं आहे. एक्झॅक्ट मला माहीत नाही काय लोकेशन आहे पण इथे सगळे आर्मीचे लोक राहतात. इंडियन आर्मी. बस हुकायला नको. लेफ्ट जायचं आहे का राईट जायचं आहे नाही लक्षात येईना. चला मेट्रोच्या खालचा रोड आहे हा. वरून मेट्रो खालून रेट्रो. ट्रॅफिक काय रोड आहे.
पुण्यातले रोड आहे ते. हा पुणे स्टेशनपासून निघतोय रोड. पुणे स्टेशन तर पुणे रेल्वे स्टेशन तिथून निघतोय हा रोड. तिथून निघतोय माझ्या अंदाजे नाही. Yes, that is पुणे स्टेशन. मला वाटतं पुणे स्टेशनच आहे. मेन रेल्वे स्टेशन पुण्यातलं सगळ्यात मोठं. किती सेकंदाचा काय माहिती. पुढे थांबा म्हणजे कसं राईटवाली पुन्हा सरळ गेली मला थांबायला लागेल मध्ये. हे थांबा रे थांबा रे थांबा रे थांबा रे थांबा रे. आमचा सिग्नल आहे आम्ही कसं थांबू. तुम्हाला हॉर्न मार नाही तर काही मारवा टाळ्या. हे पुण्यात मॅपच्या रोडने जायचं नाही तर मॅप कशाला लावला आहे. मॅपनं दाखवलेला दुसऱ्या रोडने मी घुसलो काय. अरे यार ना गाडीला हे ह्याच्या वजन ह्यात आहे आणि हेल्मेट लूज आहे. This call is for us. इथं बाबासाहेब आंबेडकरांचा चौक आहे का.